रोज टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काय करायचं याचा सर्वांना प्रश्न पडतो। आज जास्त मेहनत न घेता झटपट आपण एक पराठा तयार करणार आहोत। कणिक घेतली, दोन्ही बाजूने पीठ लावून पोळीसारखं याला गोल लाटून घ्यायचं। थोडंसं पीठ लावून घेतलं। कैरीचं लोणचं, त्याचा जो सार आहे तो आपण ह्या पोळीला लावून घ्यायचा। इतर मसाले आपण याच्यामध्ये वापरणार नाही, त्याच्यामुळे लोणच्याचा सार व्यवस्थित लावून घ्यायचा। बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर। पोळीला आता 4 पुडाची आपण पोळी करतो तसं याला दुमडून घ्यायचं। कडेने हे बंद करून घ्यायचं। दोन्ही बाजूने पीठ लावून घेते। दोन्ही बाजूने पीठ लावून घेतल्यानंतर अलगद हाताने पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटून घेतला, तवा गरम झाला, पराठा भाजून घेऊ। या बाजूने पराठा व्यवस्थित भाजू द्यायचा, त्यानंतरच तो उलटवून घ्यायचा। याप्रमाणे दोन्ही बाजूने तेल टाकून भाजून घ्यायचे। गॅस बंद केला। तयार आहे गरमागरम आचारी पद्धतीचा कांद्याचा पराठा।